लाख भगिनींना आजच्या या सोहळ्याच्या निमित्ताने आपण 3,000 इतकी ज्या सन्मान निधी आहे ते वितरित करत आहोत. पण आता लगेच त्यांच्या खात्यात पैसे देणं गरजेचं आहे. त्यांच्या खात्यात पैसे दिले पाहिजे आणि त्याची सगळी तरतूद आम्ही केलेली आहे आणि हे पैसे आता खात्यामध्ये जाणं सुरू झालेले आहे. राज्यातील 2,26,00,000 लाडक्या बहिणींना जून महिन्याच्या 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25 हप्त्याचे भरपूर दिवसाची प्रतीक्षा संपत आहे. कारण राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी नुकतीच बातमीमध्ये हे बोललेले आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून महिन्याचा 24वा हप्ता ₹1,500 आणि जुलै महिन्याचा 25वा हप्ता ₹1,500 अशा दोन्ही हप्त्याचे एकत्रितपणे ₹3,000 जमा करण्यास सुरुवातसुद्धा करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये मे महिन्याचे ₹1,500 जमा झाले होते. आता तुम्ही जून महिन्याचे 24 हप्त्याचे आणि जुलै महिन्याच्या 25व्या हप्त्याची वाट पाहत होतात. कारण लाडक्या बहिणींनो, जून महिना संपून गेलेला होता. आता जुलै महिना सुरू होऊन भरपूर दिवस उलट गेलेले आहे. पण बहिणींच्या खात्यामध्ये मागच्या महिन्याचा हप्ता न आल्यामुळे लाडक्या बहिणी नाराज झालेल्या होत्या. लाडक्या बहिणींची गुप्त चर्चा सुरू झालेली होती. लाडक्या बहिणी म्हणत होत्या की या सरकारने आम्हाला फसवलेलं आहे. या सरकारने लाडकी बहीण योजना बंद केलेली आहे. त्यामुळे आम्ही इथून पुढे सरकारला मतदान करणार नाही. तर अशा प्रकारची माहिती फडणवीस साहेबाकडे आणि एकनाथ शिंदे साहेबाकडे गेलेली होती. त्यामुळे फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांच्या माध्यमातून जून आणि जुलै या 2 हप्त्याचे ₹3,000 12 जिल्ह्यामध्ये, उद्या 12 जिल्ह्यामध्ये किंवा 15-12 जिल्ह्यामध्ये आणि परवा 12 जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने वाटप करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. म्हणजेच की लाडक्या बहिणींनो, तुमचे मे महिन्याचे हप्ते प्रतीक्षा संपलेली आहे. आता जून आणि जुलै या 2 महिन्याचे दोनही हप्ते ₹3,000ची प्रतीक्षा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुमच्या खात्यामध्ये जून आणि जुलै या दोन्ही महिन्याचे पैसे जमा करण्यासाठी कालच राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि लाडकी बहीण योजनेचा हप्ता सोडणार आदिती तटकरे मॅडम या तिघींनी पण ₹3,000 7,200 कोटी रुपयांची निधीला मंजुरी दिलेली आहे. म्हणून जून हप्ता वाटप करण्यासाठी 3,700 कोटी निधी आणि जुलै हप्ता वाटप करण्यासाठी 3,700 कोटी रुपये असा टोटल मिळून 7,200 कोटी निधी मंजूर करण्यात आलेला आहे. कालच 12 बँकांमध्ये हे पैसे गेलेले आहे. ते 12 बँकेच्या माध्यमातून जून हप्त्याचे 1,500 आणि जुलै हप्त्याचे 1,500 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो, सरकारी माध्यमातून फक्त जून आणि जुलै या 2 हप्त्याचे 2 महिन्याचे पैसे सोडवण्यात आलेले नाहीत. यासोबतच लाडक्या बहिणींना गॅस कनेक्शन पैसेसुद्धा जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो, तुम्ही भरपूर दिवसापासून गॅस कनेक्शनच्या पैशाची वाट पाहत होतात. परंतु लाडक्या बहिणींनो, तुम्हाला इथून पुढे गॅस कनेक्शनच्या पैशाची वाट पाहण्याची गरज भासणार नाही. कारण राज्याचे मुख्यमंत्री याबद्दल DBTच्या माध्यमातून जून आणि जुलै 2 हप्त्याचे पैसे, गॅस कनेक्शनचे पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे. परंतु लाडक्या बहिणींना तुमच्या मनामध्ये प्रश्न पडलेला असेल की फक्त 12 जिल्ह्यामधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जून आणि जुलै आणि गॅस कनेक्शनचे पैसे का जमा होत आहेत, उर्वरित जिल्ह्यामध्ये पैसे का सोडण्यात आले नाही. तर बघा लाडक्या बहिणींनो, तुम्हाला माहिती असेल की लाडकी बहीण योजनेचा हप्ता हा आधार कार्डाच्या नंबरच्या माध्यमातून तुमच्या बँक खात्यावर सोडला जातो. असं म्हणलं की DBTच्या माध्यमातून हे पैसे तुम्हाला जमा केले जात असतात. आणि लाडक्या बहिणींनो, तुम्हालासुद्धा माहिती आहे की या DBTचे लिमिट एका दिवसाला 12 जिल्ह्यांमधील 40 लाख बहिणींच्या खात्यामध्ये जमा करू शकते. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, सर्वात अगोदर 12 जिल्ह्यांची निवड करण्यात आलेली आहे. सरकारने दिलेल्या माहितीनुसार जुन्या हप्त्यासाठी, जुलै हप्त्यासाठी आणि गॅस कनेक्शनच्या पैशासाठी सरकारच्या माध्यमातून काही जुन्या आणि काही नवीन पात्रता लावलेल्या आहेत. त्यामुळे तुम्ही जुन्या पात्रते आणि नवीन पात्रतेमध्ये पात्र ठरत आवश्यक आहे. तुमचे वय 65 वर्षाच्या आतमध्ये असायला पाहिजे. तुम्ही 4 चाकी गाडी खरेदी करायला नसलेली पाहिजे. कारण की तुम्हाला माहीतच आहे, तुमच्याकडे 5 एकरच्या पुढे जास्त शेतजमीन नसायला पाहिजे. तुम्ही सरकारी कर्मचारी नसावे किंवा तुमच्या घरामधील एखादा सदस्य सरकारी सेवेत नसावा. तुमचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयाच्या पुढे गेलेले नसायला पाहिजे. जर तुम्ही लाडकी बहीण योजनेची KYC पूर्ण केलेली असेल किंवा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक केलेले असेल तर तुमचे जून आणि जुलै दोन्ही हप्ते महिन्याचे पैसे जमा होतील. तुमचे पैसे बँक खात्यात SBI, पोस्ट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, ICICI बँक, जिल्हा मध्यवर्ती बँक याच्यामध्ये जमा होईल. जर तुमचं खातं यातील एखाद्या सरकारी किंवा खाजगी बँकेत असेल तर तुम्हाला पैसे मिळणार आहे. सर्वात अगोदर मुंबई शहर,
पुणे शहर, रत्नागिरी जिल्हा, रायगड जिल्हा, परभणी जिल्हा, हिंगोली जिल्हा, भंडारा जिल्हा, गोंदिया जिल्हा आणि धाराशिव, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, यवतमाळ, जालना, जळगाव अशा जिल्ह्यामधील लाडक्या बहिणीची प्रतीक्षा संपत आहे. उद्या या किंवा परवा 12 जिल्ह्यामध्ये पैसे जमा केले जाणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींनो, काळजी करू नका. फक्त आधार कार्ड बँकेला लिंक करून ठेवा. लवकरच पैसे तुम्हाला जमा व्हायला सुरुवात होईल. मला हे पैसे लगेच तुमच्या खात्यावरती मिळायला सुरुवात होईल, कारण की राज्य सरकारकडून आलेल्या माहितीनुसार हे लवकरात लवकर रक्कम थेट लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पोहोचवणार आहे. म्हणून जास्तीत जास्त लाडक्या बहिणीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांच्यापर्यंत ही आनंदाची बातमी पोहोचेल. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.